उमेदवारी ही निवडणूक लढवत आहे, त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व ते करताय। मी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आता फार वेळ घेणार नाही। मी आपले प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना या निवडणुकीच्या अनुषंगाने संबोधित करा। काल झालेल्या प्रधानमंत्र्यांच्या सभेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लातूर पॅटर्न म्हणजे बंगार पॅटर्न याचा उल्लेख करून धडधडीत लातूरकरांचाच आणि महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा अपमान करण्याचं काम काल नरेंद्र मोदींच्या सभेत झालं। त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि धिक्कारही करतो। लातूर पॅटर्ननी अनेक विद्यार्थी घडवले। आजही आमच्या लातूरमध्ये बाहेरच्या जिल्ह्याचे पोरं शिकायला आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण इथून नुसतं राज्यातच नाही तर देशात नव्हे तर जगामध्ये योग्य विद्यार्थी घडवणं आणि त्याला योग्य दिशा देण्याचं काम लातूरमध्ये होते। आणि त्या लातूरला धोकेबाज लोक हे भंगार पॅटर्न म्हणत असतील, ते लातूरकर कधी आणि महाराष्ट्र कधी एक्सेप्ट करणार। मूळ प्रश्न आहे की प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातले अनेक मंत्री असतील, 10 वर्षापासून हे लोक सत्तेत जे आश्वासन 2014-2019 मध्ये भाजपनी जनतेला दिलं त्या आश्वासनाची पूर्तता काय केली हे लोकांना त्यांनी सांगितलं पाहिजे, हिशोब दिला पाहिजे। निवडणुका हे राज्य करताना जनतेला हिशोब देण्याची व्यवस्था आहे, जनजागृती। पण खोटी माहिती देऊ जनतेचं दिशाभूल करणं म्हणजे एक प्रकारे जनतेची धोकाधडी करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात, मुख्यमंत्री करतात, राज्याचे उपमुख्यमंत्री करतात, हे आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवसाच्या पहिले IBN लोकमतला काय त्यांचं आहे चॅनल, त्याच्यावर त्यांचा इंटरव्ह्यू आला। त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षात सगळ्यात कमी महागाईचा उच्चांक कमी करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालं असं नरेंद्र मोदींनी सांगितलं। तर सर्रास प्रधानमंत्री पदावर बसलेला माणूस देशाच्या जनतेशी धोकाधडी करतोय। महागाईचा उच्चांक वाढला ते सांगितलं पाहिजे प्रामाणिकपणे। ते म्हणतात की कमी झाला, बरोबर आहे की त्यांचे जे मूळभर लाभार्थी जे होते देशामध्ये, त्यांचे जे गरीब होते, कारण की नरेंद्र मोदी सरकार गरिबांसाठी चालणार होतं, शेतकऱ्यांसाठी चालणार होतं, कामगारांसाठी चालणार होतं, पण त्यांचे कामगार, त्यांचे शेतकरी, त्यांचे गरीब, त्यांचे जे मूळभर उद्योगपती मित्र आहेत, त्या मित्र आहेत, त्यांचा फायदा झाला, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी या झाल्या, खुशाल झाल्या। म्हणून मोदीजी सांगतात की मी महागाईचा उच्चांक कमी करण्यामध्ये मला यश प्राप्त झालं। दुसरं ते म्हणतात की इथे हे ट्रेलर होतं 10 वर्षाचा, आता सिनेमा बाकी। आता सिनेमा बाकी राहिला म्हणजे काय आहे? आता या 10 वर्षामध्ये तुम्ही जीएसटीचा कायदा आणला, नोटबंदी तर जगातलं सगळ्यात मोठं भ्रष्टाचार अगर कोणी कुठल्या तरी सरकारने केला असेल तर नोटबंदी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या देशात। हे निवडणूक बॉन्ड जो आहे हा त्याचा काहीच हिस्सा नाही, त्याच्यापेक्षा मोठा हिस्सा जो आहे तो नोटबंदी आहे। तो जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे। आर्थिक धोरण बदलून बाबासाहेबांचं त्यांनी जीएसटीचं धोरण आणलं, मोठ्यांकडून टॅक्स घेण्याची प्रणाली जी होती आणि ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची प्रणाली बाबासाहेब आंबेडकरांची होती, तिला बदलून जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपासून पैसे गोळा करायचे आणि ते सगळे पैसे आपल्या मित्रांच्या घरी पाठवायचे। म्हणजे जे अदानी भारताच्या श्रीमंतीच्या याच्यामध्ये 80-90 नंबरवर होते, ते 10 वर्षामध्ये जगाच्या याच्यावर 1 नंबरला आहे।
असा काय चमत्कार झाला की अदानीजवळ इतकं नोट छापण्याच्या मशिनी त्यांना दिल्या त्या काय माहित नाही. पण सर्वसामान्याला गरीब करून एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायच्या, म्हणजे शिक्षणापासूनही संपवायचं सामान्य आणि गरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींना, आणि आर्थिकही कमजोर करायचं आणि हा देश गुलामीमध्ये आणायचा. हा प्रयत्न नरेंद्र मोदी करतात, हा प्रयत्न भाजप करतात.